निर्णय घेण्यात आलाय. स्टार वलक टीमला करायची आहे बॅटिंग. गेम ऑन. आत्माराम कोहली सर आणि हनुमान नाईक सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रीन सिग्नल इथे मात्र त्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल कलात्मक पद्धतीने पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार. आल्या धावा 4. चौकार. आत्माराम कोळी आणि सतीश मात्र तसंच बंटी सर हे दोन पंचाव्या पाहायला मिळतात. परत एकदा कलात्मक पद्धतीने नशिबाचा चौकार येतोय की काय. होय, बॉल लॉंग स्टॉप प्रिझन मध्ये झालाय स्टॉप. येथील धावा 4. चौकार. व्हाईट बॉल त्याच्यानंतर मात्र पाहायला मिळालं. थोडंसं प्रेशर आलंय की काय. इथूनही ती अकल्याने मात्र इथून करावं लागेल. आयुष ठाकूर एक चांगले गोलंदाज आहेत. सातत्याने आपल्या नावाचा परिचय दिलाय. समोर मात्र तेवढे ताकदीचे फलंदाज अमित ठाकूर पाहायला मिळतोय. लॉंगॉन मध्ये ऑन ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतात. बॉलला उचलतील, फेकी करतील. रनआउटची संधी डेंजर झोन मध्ये आहे तिथे नरेश ठाकूर आणि आउट. फलंदाज बाद. लगा 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 पहिल्याच पिवनच्या षटकामध्ये धक्का लागला. पहिला नरेश ठाकूर बॅक टू द गाट. पण अमित ठाकूर बरोबर नरेश ठाकूर यांना मात्र सलामीला जाताना पाहायला मिळतो. अनुभव होता तिथे नरेश ठाकूर यांच्याकडे, परंतु इथून थोडंसं कमी पडला की काय. ही दुसरी धाव धोक्याची घंटा ठरताना मात्र पाहायला मिळाले. एक महत्वपूर्ण विकेट मात्र गमवावी लागली फलंदाजी करत असताना स्टार वलक या टीमला. दोन्ही मोठी टीम आहेत. एकमेकांविरोधांमध्ये कित्येक वेळा एकमेकांच्या समोर आलेत. एकमेकांना पाणी पाजलंय. कित्येक वेळेला एकमेकांना इथून मात्र खडे चारलेत. कित्येक वेळेला एकमेकांचा इथून पराभूत केले. पुन्हा परत एकदा निमित्त आहे मैत्री चषक 2025चं आणि त्या निमित्ताने परत एकदा या वर्षी मला वाटतं पहिल्यांदाच ही स्पर्धा एकमेकांच्या समोर विरोधामध्ये होताना मात्र पाहायला मिळतोय. क्रिकेट आहे, चालू झालाय, बहरता गेलाय. खूप छान पद्धतीने मात्र एक टेनिस क्रिकेटला वेगळी झाली प्राप्त झाली. मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला त्यांना पाहायला मिळतात. मग रतनबुवा चषक टेनिस क्रिकेटमधील वर्ल्ड कप म्हणून त्या चषकाकडे पाहिलं जातं. सुप्रीमो चषक असेल ते मात्र पाहायला मिळालं. पनवेल प्रीमियर लीग चालू आहे. रायगड प्रीमियर लीग, रायगड 40+ ची मात्र बिग बॅश मात्र संपन्न होताना पाहायला मिळाली. अनेक अशा मोठमोठ्या स्पर्धा इथं पाहायला मिळतात. मिड ऑफ मध्ये तिथेही मात्र साधा सोपा ओ हो आणखी एक धक्का, एक मोठा धक्का लागलाय. फलंदाज जे मात्र सलामीला आले होते अमित ठाकूर. टीम वलकची रन मशीन बॅक टू द गाट. म्हटलं जाताना सर सुनील गावस्कर यांनी म्हटलं होतं की फॉरगेटिंग इज द आर्ट. तुम्हाला क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळी शून्यावरून सुरुवात करायची असते आणि शून्य कोणालाही चुकलेला नाहीये. तसंच इथे मात्र पाहायला मिळालं. वलक टीम ज्या पद्धतीनं अमित ठाकूर यांच्यावरती परिपूर्ण मात्र इथून आशा ठेवून होती, ते आशेचं निराशामध्ये रूपांतरित झालंय. नरेश ठाकूर बाद झाले, त्याच्यानंतर अमित ठाकूर बाद झाले. धावसंख्या मात्र 10 धावसंख्येवरती. कविराज पाटील सर आपण म्हटलं तर 2 चौकार लगातारचे पहिल्या षटकामध्ये आलेही होते.
आणि त्याच्यानंतर झालेली ही मात्र पडझड थोडीशी अडचणीमध्ये येईल की काय, परंतु हा डाव जो मात्र इथून डगमगताना पाहायला मिळतोय ना, तो सावरण्याची क्षमता असणारे दोन खेळाडू समीर ठाकूर आणि लखन ठाकूर हे मैदानामध्ये. लखन ठाकूर हे नाव आपल्या परिचयाचं असेल अशा अनेक मॅचेस त्यांनीही आपल्या बाजूने वळवल्यात. ज्या पद्धतीनं आयुष ठाकूरनं आत्तापर्यंत गोलंदाजी केली ना, ती मात्र स्तुती सुमन उघडण्याजोगी आहेत. आपल्या बाजूनं सामना वळवण्याची परिपूर्ण क्षमता आयुष ठाकूर सध्याच्या घडीला करताना पाहायला मिळत आहेत. कारण दोन महत्वाचे सलामीचे फलंदाज आणि वलग टीमला विजयाच्या दिशेने नेणारी A1 जोडी मैदानाच्या बाहेर, आणि त्याच्यानंतर मात्र आता मैदानाच्या आतमध्ये समीर ठाकूर आणि लखन ठाकूर. फ्लॅट डिलिव्हरी, लखन ठाकूर स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप, थोडासा हलकासा पाहायला मिळाला. आणि हीच रणनीती अनेक वेळा मात्र इथून आयुष ठाकूरकडनं मात्र वापरली जाते आणि तीच मात्र आपल्याला पाहायला मिळाली. कोणतीही धाव येणार नाही, धावसंख्या स्थिर. पहिल्या षटकामध्ये बॉल झालेत आतापर्यंत 5, शेवटचा बॉलचा खेळ बाकी असेल आणि धावफलकावरती 10 धावा. डबल डिजिट मध्ये जरूर गेलाय, जोरदार अपील केली जातोय आणि या नोट आउटचे इशारा. हे ब्ल्यू बटरफ्लाय फुलपाखर मैदानामध्ये मात्र इथून फडफड 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 फडफडताना पाहायला मिळत आहेत. कारण त्यांना माहिती आहे कलत मता पहिला जो षटक आहे ना, तो षटक नावी गेलाय असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये. का पहिल्या षटकामध्ये स्टार वलग बॅटिंग करत असताना दोन महत्वाचे फलंदाज अमित ठाकूर नरेश ठाकूर बाद झालेत आणि धावसंख्या मात्र 10 धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव्य RK साऊंड ऋषी आणि कुणाल 15-55 यांच्याकडे. परंतु क्षेत्ररक्षण करणारा 11व्या नंबरचा खेळाडूही तुमच्यासाठी तेवढाच मोठा आहे. जर का तो खेळाडू मैदानामध्ये उतरला नाही तर तुम्ही खेळ खेळू शकत नाहीत. आणि जरी खेळला तरी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींना अडचणींना हे तर तुम्हाला मार्गी करावं लागतं, अडचणींना सामना करावा लागतो आणि ते तुम्हाला करावं लागतं. म्हणून तो 11वा खेळाडू तेवढाच महत्वाचा आहे. म्हणजे क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षण ही तेवढाच एक अविभाज्य भाग राहिलाय टीम मधील आणि क्रिकेट मधील. त्यालाही आपल्याला विसरता येणार नाही. अनेक वेळा आपण पाहिले या बॉलवरती परत पाहायला शॉट एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम इथून मात्र झेल प्रतीकेश मोकल यांच्याकडनं पकडलं गेलंय. काय झेल पकडलाय, हॉट कॅच होती, हॉट असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. फलंदाज बाद लखन ठाकूर बॅक टू डग आउट. उद्याचा दिवस तर एकदम सुपर डुपर आहे. सुपर के ऊपर डुपर के ऊपर बडा मंच और पंच भी बडा. कारण उद्याच्या दिवसामध्ये शनिवार आणि शनिवारच्या दिवसामध्ये तुम्हाला
स्टार खेळाडू इथे या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. पहिला सामना असेल भूमी इलेव्हन गावदेवी कळवे त्यांच्या विरोधामध्ये मोठी जुई. दुसरा सामना असेल जांता राजा दादर आणि त्यांच्या विरोधामध्ये एक्सल कर्जत. तिसरा सामना असेल हिंदवी इलेव्हन साई आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वरांश अँड प्रीत इलेव्हन गोटेघर बी. आणि अंतिम चौथा सामना असेल जितूआई जीते आणि त्यांच्या विरोधामध्ये वेशीदेव इलेव्हन मुरबी. अशा हाय व्होल्टेज हॉट मॅचेस तुम्हाला या मैदानामध्ये उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. यायला विसरू नका. प्रचंड तोबा गर्दी उद्याही पाहायला मिळणार मैत्री चषक 2025 मध्ये. गोलंदाज रुपेश म्हात्रे यांच्यावरती हल्ला जरूर करण्याचा प्रयत्न. कॅचे इथे मात्र कॉल जरूर आला होता परंतु बॉल निघालाय. वन बॉल सीमारेषा पार पार पार. 4 चौकार. धावपलकावरती 15 धावा पाहायला मिळतात आपल्याला. खूप छान गोलंदाजी इथे मात्र पहिल्या षटकामध्ये जरूर झाली परंतु 2 चौकारी आपल्याला पाहायला मिळाले. रुपेश म्हात्रे आलेत गोलंदाजीसाठी. पहिल्या बॉलवरती एक धाव, दुसऱ्यावरती विकेट आणि तिसऱ्या बॉलवरती चौकार इथे मात्र पाहायला मिळाला. ऑन साईडला खेचून काढलाय डीप फॉरवर्ड रिजनमध्ये. स्वीपरमध्ये थोडंसं अलगस बॉल ट्रॅव्हल झाला आणि एक सिंगल बॅटकटच्या स्वरूपामध्ये येताना मात्र पाहायला मिळाले. आणि एका धावेने धावपलक पुढे जात असताना स्वाच्या घरामध्ये मात्र पाहायला मिळतोय. खूप छान आज आणखी एक गोष्ट आम्हाला आत्मसात करायला पाहायला मिळाली. ते गुणलेखक कविराज पाटील जोहेचेच आहेत आमचे. आम्ही गुणलेखकांचे बाहुबलीमध्ये कांचन पालकर यांना म्हटलं जातं परंतु आज समजलं त्यांचंही अक्षर अगदी मोत्यासारखा इथे मात्र पाहायला मिळतो. आणि ते मोत्यासारखी गोलंदाजी पाहायला मिळाली. दांडी केली गुल 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 गुल. फलंदाज बाद. बॅक टू डिग आउट समीर ठाकूर. स्क्रीनवर पाहतोय आणि का पाहुणे एक दर्जेदार व्यक्तिमत्व चर्चा करतात ही स्पर्धा कशी यशस्वी व्हावी. आदरणीय आमचे सुनील पाटील साहेब सुंटी साहेब, अध्यक्ष श्री गणेश मूर्तिकार संघटना जोहे आणि उपाध्यक्ष श्री गणेश मूर्तिकार संघटना अमरापूर विभाग आणि त्यांना पण पाहायला येते. आदरणीय आमचे या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांच्याकडनं आपल्याला ना मोटर बाईक इथे मात्र देण्यात आलेले आहे आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच. अमरापूर विभागातील उगवतं पत्र आपण पाहायला गेलं तर मूर्तिकारांसाठी हक्काच नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातोय. आणि ज्या ज्यावेळी मूर्तिकार अडचणी असतात त्यावेळी सुनील पाटील सर धावून येत असतात. असं हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. थर्ड बॅट रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळालं आणि तोपर्यंत धाव कोणतीही येणार नाहीये. षटक क्रमांक इथून रुपेश म्हात्रे यांच्या स्वरूपामध्ये मात्र समाप्त झालंय. दुसरं आणि 2 षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 16 धावा. आणि स्कोर धावपलकावरती पाहायला मिळतात इथे 16 धावा. 16 रन स्कोर बोर्ड. येणारे बॉल असणार आहे ते 18 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे.
चांगला बॉल इथे मात्र थर्ड मध्ये पाहायला मिळालं. खूप छान गोलंदाजी पहिल्या षटकापासून टिचून मारा मात्र पाहायला मिळालं. टॉस इथे मात्र जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर कालभैरव जरीमर्याई कोपर टीम मात्र क्षेत्ररक्षण करण्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर स्टार वलग टीम बॅटिंग करत असताना काही 4 विकेट महत्वपूर्ण बाद झाले. आणखी एक चांगला बॉल ते सरार आयुष ठाकूर गोलंदाजी मार्कवरती आल्यास पहिल्याच आपल्या स्पेनमधील पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या त्या 10 आणि त्याच्यानंतर या आतापर्यंत 2 बॉल डॉट मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रणीत ठाकूर ऑनसाइडला प्रत्येकदा अलॉंग द कार्पेट खेळून काढला. मैदानाला अगदीच चाटत पुसट बॉल क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये. रुपेश मात्र आहे तिथे बॉलला फेकतील तोपर्यंत धावा ती कंप्लीट केल्या जातात. ती एक धावेनं धावफलकावरती मात्र धावफल लागल्या जातात. त्या 17 धावा 17 रन स्कोर बोर्ड. तिसरा षटक मार्गस्थ आहे. याच्यानंतर टॉस केला जाईल. रायबादेवी रावे बी टीम आणि जितवाई जिते ब टीम या दोन्ही संघांना विनंती करेन की आपण टॉससाठी यायचं आहे. इथं पाहायला गेलं तर अगदी घोड्यावरती स्वार होतो. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य अशी ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळतोय. जोहे गावाचा अमरापूर विभागाचा मात्र विचार केला तर मग तुम्ही राजे शिवछत्रपतींचे प्रिय भरपूर सारे तुम्हाला भक्त पाहायला मिळतात अखंड हिंदुस्थानामध्ये आणि जगाच्या पाठीवरतीही. आणि तोच भगवा तेवढ्या चांगल्या पद्धतीने अगदी मैदानाच्या डाव्या बाजूला त्याचबरोबर मागे बाजूला ही मात्र इथे डवलताना पाहायला मिळतोय. पण सध्याच्या घडीला या हवेमध्ये डगमगताना मात्र नाव पाहायला मिळतोय ते टीम स्टार वलगच्या खेळाडूंची. कारण अप्रतिमरित्या मात्र गोलंदाजी निशाणा मात्र डायरेक्ट हिट केलाय. स्टंप उद्ध्वस्त केले तिथे आणि फर्निचर बरखास्त. फलंदाज बाद विराज पाटील बॅक टू डगआउट. चांगली गोलंदाजीला सुरुवात याच आयुष ठाकूरने केली आणि त्याच्यानंतर मात्र आपल्या स्पेलमधील दुसऱ्या षटकासाठी आले एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत टीम कोपरचे. आणि कोपर टीम म्हटल्यानंतर गोलंदाजी चांगली स्ट्रॉंग स्ट्रेंथ असणारी टीम असं म्हटलं जातं. फलंदाजी तेवढी चांगली आहे परंतु इथून सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर गोलंदाजांचा जलवा इथे मैदानामध्ये सातत्याने मात्र पाहायला मिळते. परंतु दुसऱ्या बाजूला पण तुम्ही स्टार वलगचा विचार केला तर धारदार गोलंदाजी असणारा मात्र हाही संघ आहे. त्यांच्या ताप्यामध्ये आज गोलंदाज म्हणून अमित ठाकूरला पण पाहतो. ही चांगला एक गोलंदाज आधी मॅच फिरवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. मग दुसऱ्या षटकासाठी येत आहेत हर्षललाही पाहतो आपण त्याच्याकडे ही क्षमता आहे. तिथे ही चुकी झाली आहे. 2 क्षेत्ररक्षक अगदी दुएलमॅन परिस्थितीमध्ये बॉल चालल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावाला 4 चौकार. ते आपल्याला पाहायला मिळतात. ड्रिंक ब्रेक इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. चला पाणी लगेच घेऊन जायचं आहे आणि चर्चा करत होतो. पहा इथे षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 21 धावा 21 आणि स्कोर बोर्ड. आणि विकेट क्रमांक इथून मैदानाचे 5 मात्र बाहेर जाताना पाहायला मिळाले. मैदानामध्ये आता सध्याच्या घडीला मात्र कार्यरत असताना पाहायला मिळतात प्रणीत ठाकूर आणि धर्मेंद्र पाटील हे 2 फलंदाज सध्याच्या घडीला मैदानामध्ये असून आहेत. इथे आपण चर्चा करत होतो या पेन तालुक्याची रायगड जिल्ह्याची. कारण रायगड जिल्हा म्हटल्यानंतर राजधानी म्हणून रायगड जिल्ह्याला ओळखला जातो. रायगड जर म्हटलं तर कर्जत पासून चालू होतो तर महाड पोलादपूर पर्यंत एका बाजूला सह्याद्री तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आणि त्याच्या मधोमध असणारा रायगड जिल्हा. एकेकाली भाताचा कोठार म्हणून ओळखला जाणारा हा रायगड जिल्हा. आणि रायगड जिल्ह्यामध्ये आशियातील सर्वात मोठा बंदर जनपद अर्थातच JNPT बंदर पाहायला मिळतोय. स्वराज्याची राजधानी रायगड सुद्धा आपण पाहतो. आणि आणखी एक ओळख म्हणजे रायगड जिल्हा मधील पेन तालुका आणि पेन तालुक्यातील गणपतीकार मूर्त गणपतीचा तालुका म्हणून म्हटलं जातं. आणि त्याच तालुक्यामधील हमरापूर विभाग सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर या विभागातून देशाविदेशात सर्वाधिक गणपती याच विभागातून आपल्याला जाताना पाहायला मिळतात. आणि चांगले कलाकार गणेश मूर्तिकार या हमरापूर विभागामध्ये आपल्याला कार्यरत असताना पाहायला मिळतात. आणि हेही आपल्याला मात्र विसरता येणार नाहीये.
याच गणेश मूर्तीकारांच्या मात्र इथून कलाकृतीकारांना आणि कलाकारांना मात्र पाहून हे जे आपण बरेचसे कलाकार इथे मात्र घडताना पाहायला मिळाले. अनेक इथून उद्योग गणपतीच्या मार्फत मात्र गणेश मूर्तींच्या मार्फत मात्र निर्मिती होताना पाहायला मिळाली. त्या जोहे गावामध्ये आपण पाहतोय या दमदारचं आयोजन जय गिरोबा देव भव्य मैदान मैत्री चषक 2025चं आयोजन आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय. इथे बघता बघता 2 धावा दीप पाटील यांच्या पहिल्या बॉलवरती कंप्लीट होताना एक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. आणि या एका धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 22. चांगलं आयोजन नियोजन पद्धतीने बांधलेली मात्र सुनियोजित पद्धतीने बांधलेली स्पर्धा आपल्याला मात्र संपन्न होताना पाहायला मिळतोय. इथे ओहो लांब आणि लांब अंतर मिळालं अंतर कापलंही न्यारलंय पारखलंय ओळखलंय सत्वर तत्वर उत्तर देत बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार 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 षटकार. प्रणित ठाकूर आहेत बॉल द्यायचा चला आयोजक प्रणित ठाकूर आहेत तोपर्यंत या मात्र धावा येताना पाहायला मिळतील आणि त्यांच्याकडे क्षमता आहे. आपण वारंवार पाहिले प्रणित ठाकूर चांगली फलंदाजी करतायत मिडल ऑर्डरमध्ये येतात. ज्यावेळी मात्र इथून अमित ठाकूर बाद होतात नरेश ठाकूर बाद होत आहेत. त्याच्यानंतर परिपूर्ण जबाबदारी सांभाळतात. लखन ठाकूरही मात्र स्वस्त्यामध्ये बाद झाला कारण फक्त त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या एकही धाव आली नाही आणि त्याचमुळे या धावा मात्र थोड्याशा कमी मात्र पडताना पाहायला मिळाल्या. आणि आतापर्यंत धावसंख्या जरी कमी असली ना तर तुमच्याकडे अजूनपर्यंत बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधील 10. या 10 बॉलमध्ये तुम्ही किती धावा जमवतायत ते महत्वपूर्ण आहे. प्रणित ठाकूर ओहो हाफ टॅकर बॉल होता थोडासा उचली दिलाय बॅट अगोदर फिरली गेली बॅटचा फेस आहे ना तो क्लोज अगोदर झाला. स्लो डिलिव्हरी ऐने वेमध्ये गती परिवर्तन ज्याला म्हणतात ना तेच करण्यामध्ये यशस्वी झाले. माइंड रेट हे आपण फलंदाजांसह करताना मात्र पाहायला मिळतात दीप पाटील आणि तेच केलं आणि त्याच्यानंतर मात्र अखूडत हात थोडंसं मात्र गती परिवर्तन या बॉलवरती पाहायला मिळालं. नाहीतर हाही फटका मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट जरूर झाला असता. प्रणित ठाकूर दीप पाटील यांच्या विरोधामध्ये आणखी एक नाईस साऊंड पाहायला मिळतोय. शूटर बॉल होता त्या बॉलला केलाय शूट बॉल सीमा पार आल्या धावा 6 षटकार. काय या स्पर्धेमध्ये चला बॉल देण्यासाठी तिथे तयार आहे त्याच्यामुळे अगदी उशीर होतो आपल्याला. या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर या मैदानामध्ये अगदीच आत्ताही आपल्याला जर खूप छान अशी हवेची झुळूक येताना मात्र पाहायला मिळतोय. लॉंग स्टॉप रिझनमध्ये अगदी 6वीमध्ये बसून प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना मात्र पाहायला मिळत आहेत. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. तुम्ही तिथे बसलात काय आणि मंचावरती येऊन बसतात काय तुम्ही आमच्यासाठी मायबाप आहात देव आहात का प्रेक्षकच नसेल तर या कोणत्याही खेळाडूला महत्व नाही आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येक जण हा वजनदारच असतो आणि तुम्ही इथे नाही तुम्ही तिथे आहात म्हणून तुम्ही छोट्यात असं अजिबात नाही आहे. आणि प्रत्येक वेळी आम्ही सांगत असतो प्रेक्षक हा दर्दी जो प्रेक्षक आहे ना तो अगदी मंचापासून दूरवर राहूनच मॅच पाहत असतो का त्याला क्रिकेट हा अगदी शांतपणे पाहायचा असतो. आणखी एक आलाय वाव रोखुनी नजर आकार उकार बहार सत्वर उत्तर तत्पर देत उत्तर बॉलला दिलंय दीप पाटीलच्या सीमारेषा पार पाठवलंय. फलंदाज प्रणित ठाकूर च्या बॅट मधून आला हा शानदार षटकार. पलकावरती मात्र आकार घेतलाय उकार घेतलाय सत्वर राहून तत्पर राहून प्रणित ठाकूरनं 40 धावांची एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे डीपला एक्स्ट्रा कव्हरला बॉलला अडवला जाईल आणि तोपर्यंत एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळाली.
41 धावफलकावरती आपल्याला मात्र पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 4चा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 4 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात 41 तोपर्यंत दोन्ही खेळाडूंचा प्रेशर कमी करूया आणि जाऊया आर्केड साऊंड्स ऋषी याच्याकडे. जो तुम्ही अतिरिक्त वेळ इथे मात्र खर्च करताना पाहायला मिळतात आणि टायमरही आमचा ऑन आहे. चला इथून वरती जरा आमचे सगळे कॅमेरामॅन आहेत त्यांना थंडा पोच करा. लिंबू सरबत खूप छान. सायप्रीत लाईव्ह पनवेल रायगड ठाणा असेल रत्नागिरी पासून या चॅनलला आपली एक आगीवेगळी ओळख निर्माण केली. खूप मेहनत आणि कष्ट या चॅनलचे आमचे चंदू वाघमारे सर असतील प्रेम वाघमारे असतील त्यांची पूर्ण टीमने घेतलंय. चांगली क्लॅरिटी चांगलं व्हॉइस प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सायप्रीत लाईव्ह करत असतं आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटला एक वेगळं वळण क्रिकेटचं सौंदर्य वाढवण्याचं काम खऱ्या अर्थानं सायप्रीत लाईव्ह यूट्यूब चॅनल हे मात्र करत असतं. आज तुम्ही पाहायला गेलं तर या मैदानाची आणि या क्रिकेट स्पर्धेचं सौंदर्य खऱ्या अर्थानं सायप्रीत लाईव्हच्या सगळ्या कॅमेरामनने आमच्या मात्र केलंय. त्यांचे कौतुक करावं लागेल. थोडासा बाहेर जाणारा बॉल आणि त्याचबरोबर अतिरिक्त धावेचा मात्र इथून धावफलक ऍड केली जाईल. 42 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे धावसंख्या कमी होती कुठेतरी अडचणीमध्ये आहे का असं वाटत होता. त्याच्यानंतर मात्र इथून या अडचणीमधून अमित ठाकूरनं बाहेर काढला. एक धाव मात्र कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न थ्रोत्र आलाय परंतु क्रॅम्प आलाय कदाचित पायामध्ये अमित ठाकूर यांच्या. चला तिथून प्रणित ठाकूरच्या माफी असावी आणि चला कोणाला अनुभव असेल प्रणित जास्त असेल तर तिथून वॉर्न करा लगेच. चला डॉक्टर कोणी असेल तर जायचंय मैदानामध्ये. डॉक्टर दुंद्रा आणि समोर प्रितेश पाटील आहे. आज गोलंदाज बॅटला ब्रश झालाय का. यस डेफिनेटली. काय भन्नाट वेग. जसं मुंबईच्या रेसकोर्स मध्ये घोड्याने टाच मारावे आणि वेग पकडावा ना तसा हा भन्नाट वेगानं मात्र हा बॉल डिलिव्हर केला होता. आणि जर काउंट केला असं तर कमसे कम 80-90च्या सरासरी स्पीडनं मात्र हा बॉल टेनिसचा आहे त्याच्यामुळे गती आपल्याला पाहायला मिळाली असती. अप्रतिम ह्या बॉलवरती प्रितेश पाटीलनं आपली मात्र कलात्मकता सिद्ध केली. फ्रंटफुटला आलाय क्रॅम्प आला त्याच्यानंतर मात्र थोडंसं अडचणीमध्ये जरूर तिथे प्रणित ठाकूर होते आणि झेल बाद अप्रतिम झेल तिथे मात्र प्रितेशने पकडलाय. स्वतः गोलंदाज यांनी फलंदाज बाद होताना मात्र पाहायला मिळतील. प्रणित ठाकूर बॅक टू डगआउट. धावसंख्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतोय 44. आता ठोक 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 डीजे. मिलते है तो होता है प्यार आणि दोस्ती चषक 2025 असंच मैत्रीपूर्ण प्रेम भरी प्रेम ठासून ठासून भरणारी ही मात्र स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. पिंक आणि गुलाबी कलरची थीम आणि येलो कलरची थीम तुम्हाला मात्र या स्पर्धेमध्ये वापरलेली पाहायला मिळतोय आणि त्याचं प्रतीक आहे ते देत असताना मात्र ते सगळेच आमचे मैत्री चषक 2025 रोड लायन्स ग्रुप जोहे यांचं कौतुक करावं लागेल. स्पर्धा कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण सादरीकरण इथे मात्र देत असताना पाहायला मिळतात आपल्याला हे सगळे मित्र परिवार. आणखी एक चांगला बॉल बीट केलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये संकेत ठाकूर गेलेले आहेत. आता संकेत ठाकूर यांना कॅल्क्युलेटर क्रिकेट खेळावं लागेल. जे बॉल शिल्लक आहेत ना त्या बॉलवरती सिंगल डबल ट्रिपल जे येतील त्या धावा घेणं इम्पॉर्टंट असणार आहे. टार्गेट सेट करणारा मात्र हा षटक आहे. हो 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 काय फटका पाहायला मिळतोय. अफलातून अफलातून दे धडक
बेधडक हा षटकार आलाय. कडक 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 कडक. समुद्र संगीत आमचे आधारस्तंभ आणि या स्पर्धेचे मॅन ऑफ द सिरीज बाईकचे पुरस्कर्ते आदरणीय अध्यक्ष श्री गणेश मूर्तिकार संघटना जुई आणि उपाध्यक्ष श्री गणेश मूर्तिकार संघटना अमरापूर विभाग सुनील पाटील सुंटी सर यांचंही शुभागमन दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहायला मिळालं. त्यांच्याकडनं बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहे. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आणि खास करून श्री गणेश मूर्तिकार ज्या ज्यावेळी अडचणीमध्ये असतात त्यावेळी मात्र एकमेव नाव पहिल्या प्रथम धावून येतो. ते आपण अनेक कोर्टामध्ये केस चालू होती तिथेही पाहायला गेलं. या सगळ्यांचं मनापासून आभार आपल्याला व्यक्त करावे लागतील. टॉस इथे घेतला जाईल. रायबादेवी रावे आणि त्यांच्या विरोधामध्ये जितू आई जिते. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉससाठी तिथे यायचं आहे. सर सेकंड इनिंग मध्ये ऐकूया आपण व्हॉइस ऑफ पेन चा गुड आवाज आमचे फनस डोंगरेचे आदरणीय स्वप्नजी पाटील सर. थँक्यू. टॉस इथे मात्र स्वप्नजी पवार सरांना आणि तोपर्यंत आपण ऐकूया इथे टॉस साठी जाऊया. नितेशजी पाटील यांना विनंती करेन की आपण याचा आपल्या शुभास इथे मात्र टॉस घेतला जाईल. 4 षटकांचा सामना राहील याची कृपया दक्षता घ्या. यानंतर दीक्षित इथे आलंय. चला मयूर आणि दीक्षित दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि टॉस इथे मात्र घेतला जाईल. आमचे गुडू दादा यांच्या शुभास्ते टॉस इथे मात्र घेतला जातोय. युवा उद्योजक गणेश मूर्तिकार आणि त्याचबरोबर उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातोय. टॉस इथे मात्र घेतला जातोय. चला जितूआई जिते बी टीम कॉल घेईल. टेल चॉईस केलाय आणि आलाही टेल. टॉस इथे मात्र जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय आपण पाहायला गेलं तर पहिल्या मॅच मध्ये मला वाटतं तुला मॅन ऑफ द मॅचचा ही किताब मात्र मिळाला होता. खूप छान 33 धावांची पहारदार फलंदाजी तिथे पाहायला मिळाली. काय म्हणशील आमच्या या मैत्री चषकाविषयी आजच्या आयोजनाविषयी? आयोजन तर खूप छान आहे. आता कसं आयोजन? बाप आयोजन आहे का? हो. यस डेफिनेटली. दीक्षित काय म्हणशील? तूही मोठमोठ्या स्पर्धा अनेक वेळा खेळताना पाहायला मिळाला. पहिला सामना तुम्ही दत्तगुरू वडाव या संघाला पराभूत करून आता मात्र तुम्हाला जितवाय जिथे ब टीमच्या विरोधामध्ये जिथे त्यांचीही बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे, गोलंदाजी चांगली आहे. तुमच्याकडे पाहिलं तर बॅलेन्सिंग क्रिकेट ज्याला म्हणतात ना ते मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर काय म्हणशील या मॅचमध्ये कशा पद्धतीने बघतोस या मॅचकडे? मॅच तर खूप टफ होणार आहे. निश्चित. काय आयोजनाविषयी आमच्या आयोजकांविषयी काय म्हणशील? मैत्री चषक 2025 या सगळ्या आमच्या मित्रांविषयी काय म्हणणार? आयोजन तर खूपच भारी आहे. भारी. सगळ्यांच्या तोंडून भारी 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 असा एकच शब्द येताना पाहायला मिळतोय. पेन तालुक्यातील आता आजच्या दिवसातील सर्वाधिक चांगलं आयोजन तुम्ही पाहताय, निहारताय, अनुभवताय. मैत्री चषक 2025. धन्यवाद. थँक्यू. जाऊया बॅक टू क्रिकेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वप्नील पवार सरांच्या समवेत. थँक्यू. धन्यवाद रुपेशजी पाटील सर यांचा आवाज नुकताच आपण ऐकलात. दुपारचं सत्र या ठिकाणी सुरू होतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या फेरीतील शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये स्टार वल्लक संघानं धावसंख्या या ठिकाणी उभारले 50 आणि 51 धावेचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. खरं तर कालभैरव कोपर या संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूने जर आपण पाहायला गेलात तर सूरज आणि त्याच्या सहसाथीनं दीपला आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षद पाटील 5 षटकामध्ये 51 धावेचं टार्गेट. एक सुंदर असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड राऊंडचा फर्स्ट मॅच. एका बाजूने रायबादेवी रावे ब संघ त्यांना फाईट करेल टीम
जीतो आई जीते ब संघ. खरं तर दोन्ही संघानं एक एक संघाला परास्त करत मात्र सेकंड राऊंडचा प्रवास इथे निश्चित केलाय. पुढचा सामना देखील तेवढा ताकदीचा पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी चालू मॅचकडे आपण जाऊयात. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला, उत्तरार्धाला होते सुरुवात. सलामीची जोडी कालभैरव कोपर संघाची सूरज आणि त्याच्या सहसाथीनं दीप हा फलंदाज पाहायला मिळतोय. तर स्ट्रायकर गोलंदाज हर्षद पाटील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज हर्षदला आपण पाहतोय. याच विभागातील दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा ह्या दोन्ही संघाने गाजवल्यात, परंतु आजही या स्पर्धेमध्ये अर्थातच मैत्री चषकामध्ये कशा प्रकारे कामगिरी होते हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. मॅच लावते सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती हर्षद तर स्ट्रायकेटवरती सूरज. पहिलाच बॉल फुल टॉस होता. इथे खराब क्षेत्ररक्षक, परंतु बॅकअप चांगला पाहायला मिळेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 51 धावेचं टार्गेट असताना खऱ्या अर्थानं पहिल्याच बॉलवरती सिंगल येताना आपण पाहिली. फुल टॉस बॉल होता आणि असं वाटलं होतं की या बॉलवरती मोठा फटका येतो की काय, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. आज जर आपण पाहायला गेलात तर स्पर्धेचा तिसरा दिवस, अतिशय दर्जेदार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय नवनाथ घरत स्मृती रोड लाईन ग्रुप चषक 2025 मैत्रीचा वारसा जपणारी ही स्पर्धा, मैत्री चषकाचं आयोजन. प्रथम क्रमांक या स्पर्धेचा 1 लाख रुपये धनराशी आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार आयोजन साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. त्यानंतर आमचे मित्र कविराज यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं चांगली स्कोरिंग पाहायला मिळते. परंतु मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, बॉल सोडून लेप करण्याचा प्रयत्न केला होता दीपनं, परंतु यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. पहिला धक्का कालभैरव कोपर या संघाला. दीप हा फलंदाज बाद. गणेश मोकल यांच्या माध्यमातून प्रतीश मोकलसाठी लगातार 2 षटकारासाठी प्रतिकेश मोकलसाठी लगातार 2 षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. यस, आऊसाठी हे पारितोषिक असणार आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये आहे. जर गेला आणि लगातार 2 षटकार ठोकले तर त्याच्यासाठी हे पारितोषिक आलेलं आहे. चला मॅच सुरू करा, कारण आज आपल्याला भरपूर सामने इथून खेळवायचे आहेत. मैत्री चषक 2025. सुंदर गोलंदाजी हर्षद यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. याच मैदानावरती मागच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन वल्लख संघाला देखील आपण पाहिलं. इथे फुल टॉस आणि त्याच्यावरती या बॉलवरती आल्या 4 धावा. खणखणीत चौकार. प्रतीश मोकल यांच्यासाठी या चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. दिलीप मोकल साहेबांच्या माध्यमातून पारितोषिकांचा वर्षाव या ठिकाणी होत असताना, आणि हे पाठीराखे आहेत, हे थांबणार नाही आहेत. बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करूया. इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय.
एक्स्ट्राची धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. धाव फलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार केला तर धावा लागल्या गेल्यात 6 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. हाही ब्लॉक होल चेंडू पाहायला मिळतो. ऑनसाइड मध्ये संकेत आहेत त्या ठिकाणी. डीप मध्ये पोहोचतायत. एक धाव सहजरित्या पूर्ण. 7 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. चौकार बाबूला आपण पाहणार आहोत. संतोष म्हात्रे मामा यांच्या माध्यमातून बाबूसाठी षटकारासाठी 50 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथे ब्लॉक होल चेंडू पाहायला मिळतोय. यॉर्कर पैसा चेंडू आणि सहजरित्या एक धाव. इथे चांगला फटका फसलाय. झेल खाली संकेत पकडला गेला झेल आणि अजून एक फलंदाजाचा संपतोय खेळ. नवीन फलंदाज रुपेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज अमित ठाकूर संघाचा सरसेनापती. आज मात्र बॅटिंगने करामत केली नाही परंतु गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे अमितला. तर एका बाजूने सूरज देखील प्रयत्न चांगले करतोय मैदानाच्या आतमध्ये धावा बनवण्याचा. एका बाजूने धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने धावा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. चांगला बॅटल दोन्ही संघ तुल्यबल आहेत. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अमित गोलंदाजी मार्क वरती. इथे पहिल्याच बॉल वरती समालोचन कक्षाच्या वरतून धाडलंय. सीमा पार षटकार. यस लगातार 3 षटकार आले तर सांगनाबाई मृती यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाणार आहे. सूरज बाबूसाठी हे पारितोषिक असेल. एकाला अजून 2 मारावे लागतील. पारितोषिकांमध्ये वाढ होत असताना यस लखन सरांनी जर डाय मारून कॅच पकडला तर वैभव टावरी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. या मॅच साठी पारितोषिकांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचा सामना. एका बाजूने आपण जर पाहायला गेला तर स्टार वलक तर दुसऱ्या बाजूने काल भैरव कोपर संघ. अतिशय गती परिवर्तन बॉल पाहायला मिळाला आणि या बॉल वरती धाव मात्र मिळणार नाहीये. षटकार आल्यानंतर लगेचच कमबॅक केलंय अमितनं देखील. धाव फलकावरती टोटल धावा लागल्या गेल्यात 14 धावा. 51चा पाठलाग करत असताना चौदा धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात 51चा पाठलाग करत असताना. हाही बॉल चांगला आहे. फटका चांगला. क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या मागे.
रेस लागली होती परंतु लॉंग स्टॉपला चेंडू चाललाय. वन बाउस ओव्हर द लाईन 4. अठरा धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अठरा धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा अमित सज्ज होतोय. शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते अमित यांच्या माध्यमातून. षटकार चौकार येत आहेत परंतु डॉट बॉल देखील जरूर येत आहेत. हे करावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती 18 धावा लागल्या गेल्यात. अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने हा सामना पाहायला मिळणार आहे. सुरतसाठी लगातार 3 षटकारांसाठी पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलंय. भरपूर सारे पारितोषिके येऊ लागलेत आणि प्रत्येक खेळाडूचा मनोबल वाढवलं जातंय सर्व पाठराखांच्या माध्यमातून. इथे षटकार, पारितोषिकाचा उल्लेख केला आणि सुरेशच्या बॅट मधून तडाखा आणि धमाका षटकार. सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते सूरज यांच्या माध्यमातून. धावफलकावरती आता धावा लागल्या गेल्या. टोटल 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चोवीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे व्हाईट बॉल, एक्स्ट्रा या ठिकाणी धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण सज्ज राहायचं आहे. एका बाजूने रायबादेवी रावे ब संघ त्यांना फाईट करेल, जितो आहे जिते ब संघ. पंचवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला थोडस फास्ट खेळा. चला थोडस फास्ट खेळा. आज स्पर्धेचा 3रा दिवस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अमित पुन्हा एकदा सज्ज होतोय 10-12 पावलांचा रनअप घेऊन. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 51चा पाठलाग करायचा आहे. अजूनही 26 धावा इथून बनवायच्या बाकी असणार आहेत. इथे देखील फटका चांगला. आता देखील बॉल चाललाय लांब लांब, खूप लांब. षटकार. धावफलकावरती टोटल 31 धावा लागल्या गेल्यात. 18 चेंडू आणि 20 धावेची गरज.
18 चेंडू 20 धावा. 18 चेंडू 20 धावेची गरज. हर्षद पाटील गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होत आहेत. चला मॅच सुरू करा. 18 चेंडू 20 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण बोलतोय. हर्षद पाटील गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत. इथे बॉल सोडून दिला लेफ्ट केला आणि व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. 32 धावा धावफलकावरती इथून लागल्या जातील. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसरं षटक मार्गस्थ असताना इथं फिरून खेचलाय बॉल. चाललाय फाईन लेगच्या दिशेने दन दन करत. सीमा पार 4. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. 4 धावा येताना आपण पाहिल्या. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा हर्षद सज्ज होतोय. हाही बॉल फुल टॉस गॅप मध्ये चाललाय. त्याच दिशेने आलेला हा दुसरा चौकार. धन्यवाद टीजा. यस या ठिकाणी पारितोषिक आलंय. फलंदाज रुपेश म्हात्रेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. इथे देखील बॉल थोडासा बाहेर होता. टपली देण्याचा प्रयत्न परंतु बॅटचं कनेक्शन व्यवस्थितरित्या झालेलं नाही आणि तदनंतर मात्र हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. हर्षद इथे चांगला फटका. टायमिंग पाहावं लागेल. या बॉल वरती देखील तडाखा. रुपेश म्हात्रेच्या बॅट मधून षटकार. अजून 100 रुपयाची वाढ या ठिकाणी होत असताना षटकार पाहायला मिळतोय. 46 धावा. 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून एक फिरून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव सहजरित्या पूर्ण केल्या. अन्वी स्पोर्ट्सचे ओनर अल्केश पाटील रावे यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. इथे फटका चांगला आहे आणि मॅच फिनिश करणारा हा षटकार सूरज बाबूच्या बॅट मधून आलाय. लाजवाब फटका आणि षटकार हॅट्रिक देखील झालेले आहे. बघा खरं तर